बोट फार आनंद देतात त्याला, पण काय होतं कोण जाणे, थोड्या वेळानं आपोआप त्याचे डोळे भरून येतात. तो याचं कारण काय? पहिल्यांदाच आपल्या हातात घेतलेला बाळ तो आनंदित होतो, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की आज हे माझं आहे पण उद्या हे माझं राहणार नाही. त्या दिवसापासून बाप रडत असतो. छातीवर लागणारी पावलं जमिनीवरती पळू लागतात. जशी ती पावलं वाढतात बापाचं अंतःकरण धडधड करत राहतं. प्रत्येक पावलं हळूहळू ती पावलं मोठी होतात, शाळेत जाऊ लागतात, कॉलेजमध्ये जाऊ लागतात. जशी पावलं मोठी होतात तसं बाप रोज रडत असतो मुलीसाठी, पण तिच्यासाठी कर्तृत्ववान मुलगा शोधत असतो. प्रत्येक कर्तृत्ववान मुलामध्ये तो आपला जावई शोधत असतो. एवढंच नाही, कुठूनही लग्न जमून येतं, पण हा स्थिर नसतो. लग्न जमून आल्यानंतर जरी चांगला मुलगा असला तरी तो चौकशी करतो, मुलाचं वागणं कसं आहे, त्याचे मित्र कसे आहेत, तिचे सासू कसे आहेत, सासरे कसे आहेत, ननंदा कशा आहेत, जावाय किती, नंद आहेत किती, जावाय, सासू सासरे आहेत का, ही सगळी चौकशी करतो. आजूला पाहुण्यांना विचार, याला विचार, इकडून चौकशी कर, तिकडून चौकशी कर, आणि नंतर निर्णय घेतो मुलगी देण्याचा. आणि मग त्या घरात दिल्यानंतर स्थिर बसत नाही. तेव्हापासून बाप धावत राहतो इकडं तिकडं, दिवसभर हे करायचं ते करायचं ते करायचं. लग्नाचा दिवस जवळ येतो, ती त्याची परीक्षा असते आदली रात्र. आदल्या रात्री सर्व मंडळी मुलीच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी कलवरी असतात आणि सर्व बाकीची धावपळ सुरू असते, पण बाप जाता येता मुलीचा चेहरा निहाळत असतो. मध्यरात्रीनंतर सगळे झोपी जातात, पण याला झोपच येत नाही, कारण डोळे ओले असतात. मध्यरात्रीनंतर सर्व झोपलेल्या अवस्थेत असताना बाप मुलीच्या घरामध्ये येतो, रूम मध्ये येतो, दरवाजा उघडून तिच्या चेहऱ्याचा जवळ पाहतच नाही, तर उचलून आपल्या मांडीवरती घेतो आणि डसडसा बाप रडतो, पण वरच्यावर उपरण्यानं डोळे पुसून घेतो, कारण अश्रू खाली पडू नये म्हणून. मुलीलाही बापाची चाहूल आलेली असते, आपला बाप आलाय तिला कळतं, पण तिचं धाडच होत नाही डोळे उघडण्याचं, तिचे डोळे पाणावतात. एवढंच नाही, लहान ते आपल्या मांडीवरती घेतलेल्या बाळाला, ते नका लावू, मांडीवरती आपल्या बाळाला घेतलं, मग काही काळानं बाप मान खाली ठेवायला जातो, मुलगी मिठी मारते आपल्या बापाला. लग्नाचा दिवस सर्व होतं, मंगलाष्टका होतात, बोळवणीच्या वेळेला सगळी मंडळी येतात. बापाचं धाडच होत नाही जवळ जायचं. आई येते, मावशी येते, काका येतात, नाना येतात. मुलगी म्हणते सर्व मंडळी आली, माझे बाबा कुठे आहेत? टाचा वर करून पाहते, मंडपाच्या शेवटी तिला आपला बाप दिसतो. त्यावेळेला सर्वांना बाजूला सारून मुलगी धावत जाते. किती कठोर असलेला बाप ढसढसा रडतो की नाही. स्वाभिमान असतो प्रत्येक बापाचं. मुलगी तीच आई सांगते, अगं असं काय करते, किती अभिमान आहे तुझा बापाला, अगं तू असं वागू नकोस ग. मग तिला राहवत नाही, आता येतील. मग ती काय करते, आपल्या बाजूच्या मैत्रिणी आहेत ना, आजूबाजू पूर्वी शेजार धर्म असायचा, मैत्रिणींकडे जाते ती आई. अगं म्हणते ती माझं ऐकत नाही, कारण बहुतेक मुलं आपल्या आईचं ऐकत नाही, पण शेजारच्या काकूचं ऐकतात. आईचं ऐकायला ते काकू करतील, पण काकूचं लगेच ऐकतात. तुम्ही अनुभव असेल तुम्हाला, मुलं आपली ऐकत नाही, पण बाजूच्या बाईचं लगेच ऐकतात. याचं कारण काय? आईचे सांगण्याची पद्धत. ठीक आहे, मग ती म्हणते माझं नाही ऐकत, पण ह्या काकूवरती तिचं विशेष प्रेम आहे. तिच्या जाऊन काहीतरी त्या मैत्रिणींना आई गोळा करते. अगं म्हणते तुम्ही तिला काहीतरी सांगा ना, हे बरं नाही, असं जाऊन उभं राहणं बरं नाही हो, माझ्या मुलीला समजवाल का? मग त्या आईच्या मैत्रिणी वरती जाऊन त्या मुलीला पाहतात, तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात, अगं बाळा असं काय करतेस, तुझी आई बघणं रडते, उद्या तुझे पप्पा गावातून येतील, बाबा येतील, आणि त्यावेळेला जर तुला असं पाहिलं बरं नाही ग वाटत, त्या आईचा विचार कर, तुझ्या बाबांचा विचार कर. आणि तिला शिकवू लागतात. जेव्हा तिला शिकवू लागतात त्यावेळेला ती मुलगी काय म्हणते दुसऱ्या चरणात, किती शिकवाल